हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय. मला वाटतं की त्यांनी आम्ही ही भूमिका का घेतली? बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी. मी आहे तिथंच तेवढं थांबवतो. मला वाटतं की मुश्रीफ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्यावेळेला या चर्चा झाल्या होत्या अजितदादा हयात असताना झाल्या होत्या. अजितदादा गेल्यानंतर त्या चर्चेच्या बाबतीमध्ये जो वेगळ्या प्रकारचं बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला, तो आमच्या विरोधात झाला असं माझं मत आहे. कारण दादानी आमचं एकत्रितपणे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती आणि ती झाल्यानंतर दादांच्या दुर्दैवी निधनानंतर असं दाखवण्यात आलं की आम्हालाच विलिनीकरणाची घाई होती. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की दादांचा असलेली अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्यानंतर असं दाखवण्यात आलं की तिथून काही प्रतिसाद नाही, फक्त आम्हीच मागे लागलो अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये द्यायला लागले. आणि मला वाटतं की मुश्रीफ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडंसं स्पष्ट बोलणं गरजेचं होतं की सत्य परिस्थिती काय आहे. मला वाटतं की मग आम्ही आमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली की नक्की विलिनीकरण होणार आहे का नाही होणार आहे का याची स्पष्टता न आल्यामुळे कार्यकर्ते डिस्टर्ब झाले. कदाचित सत्तेमधल्या असलेल्या काही पक्षाच्या नेत्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्यांना वाटलं असेल की ही अशी अस्थिरता ठेवली तर शरद पवार सारखं नेतृत्व असलेला पक्ष हा थोडा अस्थिर होऊ शकतो. मला वाटतं की आज माझं स्पष्ट मत आहे की कोणी या विलिनीकरणाच्या काल पण मी बघितलं की राष्ट्रवादीच्या एका प्रवक्त्यांनी जेव्हा आम्ही स्टेटमेंट दिल्यानंतर सांगितलं की अजितदादा गेल्यानंतर लगेच तुम्ही विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कोण मागं लागलं होतं. मला वाटतं की त्यांना माहित नसेल, परंतु ज्या वेळेला विलिनीकरणाच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यावेळेला याच सदस्याला तिथे समोर उमेदवार देऊ नका म्हणून अजितदादांनी मला फोन केला होता. मला वाटतं त्याची त्यांना कल्पना नसेल. म्हणून मला वाटतं की जे काही दाखवलं जातंय त्याची स्पष्टता व्हावी म्हणून आम्ही तो निर्णय घेतला आणि समोरून जर त्याचा प्रतिसाद आहे का नाही हे त्यांनाच माहिती आहे, तो त्यांना विचारा.